तर लाडक्या बहिणींनो, काल अजितदादांनी प्रेसमध्ये लाडक्या बहिणीच्या अपात्रतेसंदर्भात किंवा नाराजी संदर्भात पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर अजितदादांनी काय सांगितलं आहे, हे आपण जाणून घेऊया. त्यामुळे पुढची दिशा आपल्याला स्पष्ट होऊन जाते. त्यांच्या तोंडून जे शब्द निघाले ते आपण ऐकूया, म्हणजे आपल्याला लक्षात येतो भविष्याचा अंदाज काय निघू शकतो. लाडक्या बहिणींनो, अजितदादांनी काल पत्रकार परिषदेमध्ये जे काही सांगितलं ते मी तुम्हाला ॲज इट इज सांगणार आहे. मात्र त्यांच्या बोलण्याचा टोन आपल्याला समजून जातो, की आपल्याला योजना किती दिवस चालू शकते, किती दिवसांपर्यंतची योजना आहे. यासोबतच या योजनेमध्ये आता अपात्रतेची कारवाई जी सुरू झाली आहे, त्यामध्ये कोण कोणाला होऊ शकतं अपात्र, किंवा त्याच्यात काही सरकार डिस्काउंट देईल का, किंवा काही सूट देईल का अपात्रतेसाठी, किंवा सरकार काही ₹21 बद्दल निर्णय घेऊ का? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला पाहिजे आहेत. मात्र त्याच हिशोबानं आपल्याला जे आहे अजित पवारांचा इंटरव्ह्यू डिकोड करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर भेटणार आहेत. काल पत्रकारांनी प्रश्न विचारला, की लाडक्या बहिणी ज्या आहेत नाराज आहेत, कारण त्यांच्यावर जे आहे अपात्रतेची कारवाई होईल. यानंतर मात्र अजितदादा म्हणतात, बघा काही प्रश्न संदर्भातले अयोग्य लाभार्थीवर कारवाई करण्याचा दावा केला आहे त्यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही ओरिजिनल जे लाभार्थी आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. जे अयोग्य लाभार्थी आहेत, म्हणजे जे काही फ्रॉड लाभार्थी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहेत. अलीकडच्या बातम्यानुसार अंदाजे 14,000 पुरुष या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये आली. या संदर्भात अजित पवार म्हणाले, योजना गरीब महिलांसाठीच होती. बघा, किंवा गरीब महिलांचीच होती. पुरुषांनी हेतूच परस्पर लाभ घेतला असल्याचं त्यांच्याकडून जे आहे मुद्देसूद वसुली केल्या जाईल. सहकार्य न झाल्यास पुढील कारवाई सुद्धा होईल, जे आहे अजित पवारांनी दावा केला आहे. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार जे आहे या योजनेची चुकीचा फायदा जे आहे पुरुषांनी घेतला. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बघा, चुका स्वीकारणारे विधान आणि सुधारणा आग्रह. अजित पवार यांनी स्पष्ट केले, की पैशावर तपास न करता सर्व महिलांना दिलेल्या चुका झाल्या, पुढे आरक्षणीय महिलांनाच या लाभ मिळावा यासाठी तपास सुरू. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. त्यांनी जरी चुका सांगितल्या असतील तर ह्या चुका नव्हता. इलेक्शन जवळ होतं हे आपल्यालाही माहीत होतं. मात्र त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, की आम्ही ज्यावेळेस दिलं त्यावेळेस आम्ही जे आहे सरसकट दिलते. त्यावेळेस आम्ही नियम घालून दिलते, पण सरसकट दिलते. मात्र आता आम्हाला लक्षात आलेलं आहे, की यामध्ये बऱ्याच महिला ज्या आहेत याचा गैरफायदा घेत आहेत. म्हणून जे आहे आम्ही आता तशांनाच बाजूला काढत आहोत, आणि ज्या काही पूर्ण पात्र आहेत त्यांना आम्ही धक्काही लावत नाही, असं अजितदादाचं म्हणणं आलं. बघा, तिसरा पॉईंट मी तुम्हाला सांगतो, योजना कायम ठेवण्याचा विश्वास. आता अजितदादांनी काल तेच सांगितलं, की योजना सुरू राहील. हे तर मी तुम्हाला सुद्धा सांगतो, की योजना सुरू राहील. योजनेचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. 5 वर्ष योजना चालूच राहणार. योजना बंद पडणार कुठंच नाहीये. 5 वर्षापर्यंत योजना खमक्या पद्धतीने चालू राहील. मात्र प्रॉब्लेम कोणता होता? ₹2100 आणि मात्र अपात्र महिलांचा. त्याबद्दल लक्षात घ्या, ₹2100 करण्यावर सरकार ठाम आहे. मात्र दिन नहीं बताएंगे, तारीख नहीं बताएंगे या विषयावर ठाम आहे. जेव्हा करतील त्यांच्या मर्जीनुसार, त्यांना योग्य वेळ वाटेल त्यावेळेस करतील. मात्र करणार एवढं नक्की. दुसरी गोष्ट म्हणजे अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आल्यासारखं झालं. ज्यांचा जून-जुलैचा हप्ता थांबला. मग यावर जे आहे अजितदादांचं म्हणणं आहे, की योजना बंद करणार नाही, मात्र सुधारणा मात्र करू. म्हणजे काय? तर स्कीम बंद करणार नाही, मात्र याच्यात काय आमच्याकडून चुकलं ती सुधारणा करू. जसं की अपात्र लाडक्या बहिणींचे फॉर्म ॲक्सेप्ट करून 11 महिने पैसे दिले, ती आमची चूक होती. आर्थिक संभावना चालना देणारी योजना आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, की पैसा लाडक्या बहिणीच्या खात्यात गेला काय, तो मार्केटमध्येच खेळतो आणि आजूबाजूच्या लोकलमध्येच खेळतो. बघा, लाभ थांबवणार नाही, भावनिक आश्वासन. एका प्रसंगात त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले, जोपर्यंत महायुतीत आपण आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे थांबू देणार नाही. मला हे शब्द त्या बहिणींना देतो, मी हे शब्द त्या बहिणींना देतो. बघा लाडक्या बहिणींनो, पैसे भेटणार, लाभ थांबणार नाही, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर अजितदादांनी दिले आहेत. ही सगळी गोष्ट खरी आहे. मात्र प्रॉब्लेम होता, की अपात्र महिलांवर टांगती तलवार आली आहे. त्याबद्दल अजितदादा काय म्हणतील? मात्र अजितदादांनी त्यावर आपल्याला स्पष्ट सांगितलं, की आता ही स्कीम फक्त गरजूंनाच भेटणार. लाडकी बहीण योजनेची मूळ संकल्पना मध्य प्रदेशातील लाडली बहिणावर आधारित आहे. हे आपल्यालाही माहिती. या योजनेसाठी महायुतीने निवडणुकीत विजयाचे महत्त्वपूर्ण
फायदा झाला. आता सगळ्यांना माहीत आहे इलेक्शनमध्ये यांना लाडक्या बहिणीचा किती फायदा झाला. योग्य लाभार्थ्यांची मदत जी आहे सुरूच राहील. अजित पवारांचं म्हणणं काय बघा, बजेटमध्ये त्यांनी स्पष्ट केले, की पैशाची वाढ वांछनीय होती, पण आता आम्ही त्याची प्रत्यक्ष लागू केली नाही. तरीही 36,000 कोटींचा निधी योजनेसाठी राखून ठेवण्यात आला आहे. 36,000 कोटीचा निधी हा वार्षिक निधी आहे मित्रांनो. वर्षाचे 36,000 कोटी जे आहेत सरकारने राखून ठेवले आहेत. म्हणजेच काय, तर 5 वर्षाचा विचार केला तर 1.5 पावणे 2 लाख कोटीच्या जवळपास सरकारनं तरतूद केली आहे लाडक्या बहिणीवर. आता बघा, निकष सुधारण्यासाठी धोरणात्मक आव्हान. आता जे काही निकष दिलेले आहेत ते सुधारण्यासाठी आता जे आहे धोरणात्मक आव्हान केले आहेत. बजेट चर्चेत त्यांनी सांगितले, एखादी योजना सुरू करणे सोपे, पण त्यानंतर सुधारणा करणे गरजेचे असते. आम्ही त्याच प्रक्रिया अनुसरतो. म्हणजे काय, तर त्यांना आता लक्षात आलं, की लाडक्या बहिणींमध्ये जे आहेत, काही लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले आहेत. मग आता आम्ही ती गोष्ट सुधारतो. आणि यानंतर आपण आपलं कन्क्लुजन बघूया मित्रांनो, काय होऊ शकतं. आता जे आहे सारांश असतो, की चुका स्वीकारणे, लाभार्थ्यांमध्ये अपात्र लाभार्थी होत असल्यास कबुली दिली जाईल. कारवाईचा इशारा सुद्धा आहे. पुरुष लाभार्थ्यांना जे आहे कारवाई करून पैसा वसुली करणार आहेत. योजना कायम ठेवणे भावनिक आणि धोरणात्मक पातळीवर जे आहे आव्हान आहे त्यांना. सुधारणाची गरज, योजना सुधारण्यासाठी सुरू झाली आहे, परंतु तपासणी निकषात सुधारणा आवश्यक आहे. आता हे सगळ्या गोष्टीचं उत्तर मी आज तुम्हाला देतो. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माहितीप्रमाणे, सरकारच्या म्हणण्याप्रमाणे अपात्रतेपासून कोणीही वाचवू शकत नाही. सगळ्यात मोठी बातमी, जर तुम्ही एका घरात तिघी जण लाभ घेत असताल, तर मात्र इथं प्रॉब्लेम एक यायला की लाभ कोणाचा कट करावा. अंगणवाडी सेविका म्हणालेत, अक्षरशः आम्हाला हाकलून देत आहेत आणि आमचा लाभ कट करायचा नाही म्हणत आहेत. मग आता तो एक प्रॉब्लेम सरकारसमोर आलेला आहे. दुसरा प्रॉब्लेम असा आहे, की अपात्रतेमध्ये सरकारचे निकष ह्या प्रॉब्लेम सोडला तर जेवढे आहेत, अडीच उत्पन्न असो किंवा मग कार नावावर नसावी, असे जे काही असतील त्याच्यापैकी जर एखादी उत्पन्नाचं किंवा कार नावावर किंवा काही असं, तर मात्र अपात्र तुम्ही अपेक्षा सोडायला हवी. मात्र एका घरात तिघी जणीचा प्रश्न आहे, तो आता लवकरात लवकर सॉल्व्ह होईल, कारण कोणी सुद्धा स्वतःचा हक्क सोडण्यासाठी तयार नाही. यावेळेस ती मर्यादा वाढते का, हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. मात्र सरकारची मर्जी स्पष्ट आहे. यामध्ये कसलेही चेंजेस होणार नाहीत. अपात्र ते अपात्रच राहतील आणि पात्र महिलांना जे आहे लाभ भेटत राहील. मात्र आता फिल्टरची प्रक्रिया सुरूच राहील. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, जास्त सरकारच्या अवलंबून बसू नका. तुम्ही गरीब आहात, खरंच कर्तृत्ववान आहात किंवा खरंच तुम्हाला पैशाची अडचण आहे, तुम्हाला जे आहे उत्पन्न तेवढं नाही आहे, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही फिट असाल, तरच मात्र या योजनेचा लाभ तुम्हाला भेटेल. अन्यथा तुम्ही एखादी जरी गोष्ट लपवली असेल, कार असेल किंवा टॅक्स भरत असताल काय असेल, तर मात्र तुम्हाला लाभ बंद होईल, हे आजच समजून घ्या. बघा, ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.